रामराम मैत्रिणींनो, आज बघणार आहे आपण साबुदाणा वडा। साबुदाणा वड्यासाठी मी रवण तयार करून ठेवलेले आहे। या साबुदाण्यामध्ये रात्रभर साबुदाणा भिजवलेला होता। त्यामध्ये 1 वाटी शेंगदाण्याचे कूट घातलेले आहे, 2 बटाटे सोलून खिसून घातलेले आहे, त्यामध्ये चवीसाठी मीठ वापरलेले आहे आणि जिरे घातलेले आहे। आता आपण याचा वडा करून तळून घेणार आहे। याच्यामध्ये मी मिरचीचा चुरा घातलेला आहे आणि या मिश्रणामध्ये 1 चमचा तिखट घातलेला आहे। असे 2 प्रकारचे मिश्रण मी तयार केलेले आहे। 2 प्रकारचे वडे तयार होतील। याप्रमाणे हाताला पाणी लावून मी वडा तयार करून घेतलेला आहे। आता आपण तळून घेऊ। आता आपण वडा तळून घेऊ। आपला लाल तिखटाचा वडा आता तयार झालेला आहे। त्याचप्रमाणे आपण हिरव्या मिरचीचा वडा तयार केलेला आहे। आपण आता तो तळून घेऊ। आपला हिरव्या मिरचीचा वडा सुद्धा तुडुंब फुगलेला आहे। तर बघा मैत्रिणींनो, आपला लाल मिरचीचा आणि हिरव्या मिरचीचा साबुदाणा वडा तयार झालेला आहे। त्यासोबत तळलेल्या मिरच्या आहेत। धन्यवाद मैत्रिणी।